युसुफ पठाण, प्रतिनिधी, मालेगाव, नाशिक। शिक्षक पात्रता परीक्षेच्या टीईटी पेपर फुटी प्रकरणी काँग्रेसने सोमवारी राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी केली। काँग्रेसची विद्यार्थी संघटना असलेल्या महाराष्ट्र प्रदेश नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाने सरकारवर जोरदार टीका केली। नीट पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे। मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांनी इशारा दिला आहे की जर भुसे यांनी पुढील 7 दिवसात जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला नाही तर काँग्रेसच्या विद्यार्थी संघटना तसेच समविचारी पक्ष आणि गट मिळून राज्यभर तीव्र आंदोलन करतील। भाजप प्रणित सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला आहे आणि त्यांची स्वप्ने भंग पावली आहेत। तरीही शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी या अपयशाची जबाबदारी स्वीकारलेली नाही, असे महाराष्ट्र प्रदेश NSUIचे अध्यक्ष सागर साळुंखे यांनी म्हटलं आहे। साळुंखे म्हणाले तर राज्याची शिक्षण व्यवस्था कोलमडली आहे। भाजप महायुती सरकारने या व्यवस्थेचे रूपांतर जनसेवेच्या माध्यमातून पैसे कमवण्याच्या साधनात केलं आहे। शिक्षकांवर बूथ लेवल ऑफिसरची जबाबदारी सोपवण्यात आल्याने शाळांकडे दुर्लक्ष होत आहे आणि विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे। कामाच्या अतिताणामुळे शिक्षकांच्या मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम झाला आहे। शालेय शिक्षण विभाग, उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग या सर्वांमध्ये प्रशासकीय गोंधळ माजला आहे। नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी विद्यार्थ्यांची फसवणूक केली जात असून त्यांना हजारो रुपये भरण्यास भाग पाडलं जात असल्याचं वृत्त आहे। तसेच राज्यभर बोगस नर्सिंग शाळांचे पेव फुटले आहे। पुण्यातील CEOP कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांकडून विकास शुल्क म्हणून 81,000 रुपये, प्रयोगशाळा शुल्क म्हणून 22,000 रुपये आणि शिक्षण शुल्क म्हणून 17,000 रुपये आकारले जात आहेत। त्यांनी उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर अतिरिक्त शुल्काद्वारे होणाऱ्या शोषणाला मुभा दिल्याचा आरोप केला। शिक्षण विभाग हा केवळ महसूल मिळवण्यावर लक्ष केंद्रित करणारा एक व्यवसाय बनला आहे, असा आरोप साळुंखे यांनी केला आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.